नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी। आज जगभरात वॉकिझम या संकल्पनेभोवती मोठी चर्चा सुरू आहे। काही जण त्याला सामाजिक न्यायासाठीची चळवळ मानतात, तर काही जणांच्या मते ही पारंपरिक समाज व्यवस्था, संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेला आव्हान देणारी विचारधारा आहे। या पार्श्वभूमीवर जेफ्री एप्स्टीन हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। त्यातून उच्चभ्रू वर्ग, नैतिकता आणि आधुनिक विचारसरणी यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक गुन्हेगार होता। त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप होते। 1998 मध्ये त्यानं युनायटेड स्टेट व्हर्जिन आयलँड्स मधील लिटिल सेंट जेम्स हे बेट विकत घेतलं। पुढे हे बेट एप्स्टीन आयलँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं। या ठिकाणी अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती येत असत। एप्स्टीननं अनेक लोकांशी संबंधित कागदपत्र, ईमेल्स, छायाचित्र आणि इतर माहिती गोळा करून ठेवली होती। या सर्व कागदपत्रांना एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं जातं। या प्रकरणामुळे जगभरातील उच्चभ्रू वर्गाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। काहींच्या मते समाजातील नैतिक मूल्य कमकुवत करण्यामागे काही वैचारिक प्रवाह कारणीभूत आहेत। फ्रँकफर्ट स्कूलमधील काही विचारवंतांनी भांडवलशाही, संस्कृती आणि परंपरा यांवर टीका केली। हर्बर्ट मार्क्यूज यांनी इरोज अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून मानवी स्वातंत्र्य आणि कामुकतेविषयी विचार मांडले। त्यांच्या मतानुसार समाजातील दडपशाहीतून मुक्त होण्यासाठी मानवी प्रवृत्तीचं दमन कमी झालं पाहिजे। जॉर्जी लुकाक्स याच्या बाबतही असं म्हटलं जातं की त्यानं शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात बदल घडवण्याचा प्रयत्न केला। वॉकिझम या संकल्पनेतून LGBTQ+ समुदायाला दिलेलं महत्वही चर्चेचा विषय ठरतं। लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर अशा ओळखींबरोबरच प्लस या शब्दाबाबत अनेक गैरसमज पसरलेले दिसतात। काही जण असा आरोप करतात की या प्लस मध्ये पेडोफिलिया किंवा इतर विकृत प्रवृत्तींचा समावेश आहे। मात्र मुख्य प्रवाहातील LGBTQ+ चळवळीनं अशा कोणत्याही गोष्टींना मान्यता दिलेली नाही। त्यामुळे या विषयाकडे भावनिक नव्हे तर तथ्यांवर आधारित दृष्टीने पाहणं आवश्यक आहे। काही विचारवंतांच्या मते वोक विचारसरणीमुळे नैतिकतेचे निकष साक्षी बनवले जात आहेत। मॉरल रिलेटिव्हिझम म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य याचे ठोस निकष नसतात, अशी भूमिका मांडली जाते। त्यामुळे पारंपरिक मूल्यांवर प्रश्न उपस्थित होतात। टीकाकारांच्या मते यामुळे समाजात गोंधळ आणि मूल्यांचा ऱ्हास होऊ शकतो। एकंदरीत एप्स्टीन प्रकरण असो किंवा वोकॅझमवरील चर्चा असो, या सगळ्या घडामोडी आपल्याला एकच संदेश देतात। जागरूक रहा, प्रश्न विचारा आणि सत्य शोधा। जर तुम्हाला अशाच महत्वाच्या, समाजाला हादरवून टाकणाऱ्या विषयांवर सोप्या आणि थेट भाषेत माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा। कारण सत्य जाणून घेणारा समाजच मजबूत असतो आणि आपण त्या सजग समाजाचा भाग आहोत। धन्यवाद।